नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे विजन 24/7, जो देईल साथ संघर्षापासून यशापर्यंत। चला तर मित्रांनो, आजचं सेशन स्टार्ट करूया। आज आपण बघणार आहोत मित्रांनो गेम चेंजिंग एमसीक्यू प्लस पीवायक्यू प्लस थेरी। म्हणजेच काय तर मी त्यामध्ये 70% मित्रांनो पीवायक्यू टाकलेले आहेत, काही एमसीक्यू टाकले आणि आपण त्या एमसीक्यू आणि पीवायक्यू ची काय बघणार आहोत तर आपण सोबत बघणार त्याची थेरी, बरोबर। आणि यामध्ये आपण बायोलॉजी फिजिक्स केमिस्ट्री तर बघणारच आहोत, ते सगळेच दाखवून राहिले बायोलॉजी फिजिक्स केमिस्ट्री। पण मित्रांनो शक्यता आहे लॅब रिलेटेड पार्ट येण्याची, असं मी का म्हणतो कारण मित्रांनो तुमची पोस्ट काय आहे, तुमची पोस्ट आहे ज्युनियर आणि सिनियर लॅब असिस्टंट। आता लॅब असिस्टंट म्हटल्यावर भाऊ लॅब रिलेटेड क्वेश्चन तो बनताय ना भाई, मग आपण हेच लॅब रिलेटेड क्वेश्चन आजच्या सेशन मध्ये बघणार आहे मित्रांनो। जरी लॅब रिलेटेड क्वेश्चन तुमच्या एक्झाम मध्ये आले तरी तुम्हाला काही टेन्शन नाही राहणार मित्रांनो, कारण आपण हे इथं सगळे जे आपण जी सिरीज चालू केलेली आहे मित्रांनो, या सिरीज मध्ये आपण बायोलॉजी फिजिक्स केमिस्ट्री आणि लॅब रिलेटेड सगळं घेणार आहे मित्रांनो तुमची एक्झाम येईपर्यंत। तुम्हाला जर वाटत असेल की ही सिरीज अशी स्टार्ट राहील हो एक्झाम येईपर्यंत तर बघूया व्हिडिओला चांगला लाईक आणि चांगले व्ह्यू भेटू द्या मित्रांनो। कसं आहे हे जे चॅनल आहे तुमच्या फक्त प्रेमाचं भूक आहे भाऊ। चला तर मित्रांनो मग तुमचा वेळ वाया न घालवता आजचं सेशन स्टार्ट करूया मित्रांनो। तर बघा रे, पहिला एमसीक्यू काय आहे? पहिला एमसीक्यू द फॉर्मेशन ऑफ ब्लड इज कॉल्ड, काय म्हणतोय द फॉर्मेशन ऑफ ब्लड इज कॉल्ड काय आहे? ऑप्शन ए इरेथ्रोपोइसिस, ऑप्शन बी ल्युकोपोइसिस, ऑप्शन सी हिमोपोइसिस की थ्रोम्बोपोइसिस। बघा रे काय आहे ऑप्शन, तर काय उत्तर? ऑप्शन ए, ऑप्शन बी की ऑप्शन सी की ऑप्शन डी? पटकन सांगा काय उत्तर। तर बघा रे फॉर्मेशन ऑफ ब्लड, आता काय ब्लड बद्दल विचारतो ना, मग मला पहिले सांगा की ब्लड म्हणजे काय? ब्लड म्हणजे काय? तर काय नाही सर, ब्लड इज अ कनेक्टिव्ह टिश्यू। ब्लड मध्ये काय कंपोनेंट्स आहेत? तर ब्लड मध्ये सर जेव्हा सेंट्रीफ्युगेशन प्रोसेस होईल सर तर मला सर प्लाझ्मा दिसन, बरोबर, आरबीसी दिसन, रेड ब्लड सेल दिसन, डब्ल्यूबीसी दिसन, व्हाईट ब्लड सेल दिसन, सोल्जर सेल दिसतील। मग मित्रांनो ह्याची जी आपण स्टडी करून राहिलो ब्लडची, याला काय म्हणतात? तर याला म्हणतात हेमॅटोलॉजी, बरोबर। मग हेमॅटोलॉजी रिलेटेड याच्यात शब्द आहे काय कोणता? तर बघू ना आहे काय शब्द, तर बघा रे इरेथ्रोपोइसिस नाही सर, ल्युकोपोइसिस नाही, हेमोपोइसिस बस 2 मिनिट। काय आहे? हेमोपोइसिस आहे ना, हेमॅटोलॉजी रिलेटेड शब्द आहे ना हेमोपोइसिस। मग इथंच क्लिक करायचं भाऊ आपल्याला। मग ऑप्शन सी इज काय? ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर। काय होणार? द फॉर्मेशन ऑफ ब्लड इज कॉल्ड हेमोपोइसिस। पुढे बघू मित्रांनो, द थर्मामीटर दॅट इज यूज टू मेजर द टेम्परेचर ऑफ ऑब्जेक्ट सबस्टन्स, काय म्हणतो बघा रे द थर्मामीटर दॅट इज यूज टू मेजर द टेम्परेचर ऑफ ऑब्जेक्ट ऑर सबस्टन्स। आता मला एखाद्या ऑब्जेक्ट ऑर सबस्टन्सचं टेम्परेचर मापायचं आहे, मला माहित पाहिजे की बॉइलिंग पॉईंट काय आहे। आता लॅब मध्ये गेला तुम्हाला बॉइलिंग पॉईंट काढावं लागेल ना भाऊ, बॉइलिंग पॉईंट काढावं लागेल, फ्रीजिंग पॉईंट काढावं लागेल, बरोबर। आता एखाद्या सबस्टन्स एखादा ऑब्जेक्ट आहे त्याचं टेम्परेचर मोजावं लागेल। मग आता यासाठी तुम्हाला एक थर्मामीटर युज करावं लागेल, मग ते कोणतं असणार? तर यामध्ये हाच तोच क्वेश्चन विचारलेला आहे की ते तुम्ही कोणतं थर्मामीटर युज करणार भाऊ। तर कोणतं करणार मित्रांनो? लॅबोरेटरी थर्मामीटर युज करणार, थर्मिस्टर थर्मामीटर युज करणार, क्लिनिकल थर्मामीटर युज करणार? जा डीप ऑप्शन मी देत पण नाही तुम्हाला, या 3 मधूनच सांगा कोणतं उत्तर, बरोबर। कोणतं उत्तर? तर सर मला असं वाटतं सर मी कुठे मारणार सर, तो ऑप्शन ए वरच मारणार। मग बरोबर आहे ना भाऊ, ऑप्शन ए काय एकदम बरोबर आहे भाऊ। काय? द थर्मामीटर दॅट इज यूज टू मेजर द टेम्परेचर ऑफ ऑब्जेक्ट ऑर सबस्टन्स, कोणतं थर्मामीटर? तर लॅबोरेटरी थर्मामीटर। पुढे बघू रे, हा मी तर तुम्हाला थोडीशी थेरी पण दिलेली आहे, याची रेंज काय असणार आहे 10 डिग्री ते 110 डिग्री सेल्सिअस, कशासाठी युज होतो? बॉइलिंग पॉईंट, फ्रीजिंग पॉईंट, बरोबर, हे सगळं मेजर करायसाठी युज होतो। बघा रे मॅग्नेटिक फोर्सेस काय? ऑप्शन ए कॉन्टॅक्ट फोर्स, ऑप्शन बी नॉन कॉन्टॅक्ट फोर्स, ऑप्शन सी बोथ ए अँड बी अँड ऑप्शन डी नॉन ऑफ दिस। बघा रे काय म्हणतोय मॅग्नेटिक फोर्स काय आहे? मॅग्नेटिक फोर्स काय आहे? कॉन्टॅक्ट फोर्स आहे की नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे? तर बघा रे मॅग्नेटिक फोर्स काय आहे? तर मॅग्नेटिक फोर्स नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे। तर ऑप्शन बी काय आहे? ऑप्शन बी करेक्ट आन्सर आहे, बरोबर। मॅग्नेटिक फोर्स इज नॉन कॉन्टॅक्ट फोर्स। पुढे बघू नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? तर नेक्स्ट क्वेश्चन एक्झाम्पल ऑफ युकॅरियोटिक सेल आर। तर बघा रे या विचारतोय युकॅरियोटिक सेलचं एक्झाम्पल कोणतं आहे? तर आधी आपल्याला सेल माहिती पाहिजे। सेल काय आहे भाऊ? सेल इज अ बेसिक स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट ऑफ लाईफ। म्हणजे सेल थोडक्यात जर सांगायचं गेलं तर सेल एक ब्रिस्क आहे, वीट आहे। ब्रिस्क वीट? हो भाऊ, ब्रिस्क वीट। सेल काय आहे? वीटच आहे। एखाद्या विटेवर वीट ठेवली तर काय बनणार भाऊ? बंगला बनणार, बरोबर। तसाच एका सेलवर समजा कलेक्शन झालं सेलांचं, सेलचं पुरं कलेक्शन झालं तर काय बनणार भाऊ? चालती फिरती बिल्डिंग बनणार। हे इथं उभी आहे चालती फिरती बिल्डिंग, बरोबर। काय बनणार? एक ऑर्गॅनिझम बनणार, बरोबर।
म्हणजे सेल पासून काय बनतं, एक ऑर्गॅनिझम बनतो. म्हणजे मुळात काय होतं बघा रे, सेलचा कलेक्शन पासून बनते टिश्यू पासून ऑर्गनच्या कलेक्शन पासून बनते ऑर्गन सिस्टीम पासून काय बनते, एक ऑर्गॅनिझम बनून राहिला. बरोबर. म्हणजे विचार करा मित्रांनो, एका सेल पासून एवढं सारं म्हणजे एक ऑर्गॅनिझम तयार होऊन राहिला. बरोबर. म्हणजे आता कसं आहे, सेल कोणी तयार केली हे तर माहिती नाही, पण ज्याने कोणी तयार केली म्हणतात ना, परमेश्वरानं हे सृष्टी परमेश्वरानं निर्माण केली. पण जर परमेश्वरानं निर्माण केली असेल तर विचार करण्याची गोष्ट आहे मित्रांनो, की ते क्रिएटिव्हिटी कोण्या लेवलवरची असत. एवढीशी सेल. बरोबर. त्यामध्ये काय आहे, तर त्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया आहे, द पॉवर ऑफ सेल. त्यामध्ये न्यूक्लियस आहे, न्यूक्लिओल्स आहे, सायटोप्लाझम आहे. बरोबर. त्यामध्ये जे सिस्टोल फ्लुइड आहे ते दिसणार आहे तुम्हाला. बरोबर. आणखी काय आहे, तर आणखी सेल मेम्ब्रेन आहे. अजून काय आहे, तर इंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे, रायबोझोम आहे. सगळ्याच सेल ऑर्गॅनिलचं काहीतरी वर्क आहे आणि ते वर्क पण आपण डिटेलमध्ये शिकणार आहे मित्रांनो. सध्या आपण आपल्या एमसीक्यू वर ध्यान देणार आहोत. तर बघा रे काय असणार आहे, तर बघा ऑप्शन सी कडे बघू आपण. बॅक्टेरिया, सायनोबॅक्टेरिया, ब्लू ग्रीन अल्गी हे काय आहेत भाऊ, तर हे काय आहेत, तर हे प्रोकॅरियोटिक सेल मध्ये येतात. मग उरलं काय, प्लांट अँड ॲनिमल. आणि प्लांट अँड ॲनिमल मित्रांनो हे येतात युकॅरियोटिक सेल मध्ये. बरोबर. मग याचं करेक्ट ऑप्शन काय असणार आहे, ऑप्शन डी, बोथ ए अँड बी. एक्झाम्पल ऑफ युकॅरियोटिक सेल्स आर प्लांट अँड ॲनिमल. बरोबर. पुढे बघू. लॅबोरेटरी ॲपॅरेटस आर मेड अप ऑफ. लॅबोरेटरी ॲपॅरेटस कशापासून बनतात, तर कशापासून बनतात, फ्लिन ग्लास, क्रूक ग्लास, सोडा ग्लास, पायरेक्स ग्लास. सर आम्हाला फक्त एकच ग्लास माहिती. बरोबर. बाकी तर ग्लासचा विचारूच नका. अरे बाबा, त्या ग्लासापेक्षा हे ग्लास महत्वाचे मित्रांनो, क्योंकि इस पे लगा डाला तो लाईफ जिंगल आला. बरोबर. पुढे बघू रे आपण. याचं उत्तर काय असणार आहे, तर बघा याचं उत्तर काय असणार आहे, तर याचं उत्तर असणार आहे पायरेक्स ग्लास. काय आहे, पायरेक्स ग्लास. मी थेरी पण दिलेली आहे मित्रांनो तुम्हाला. पायरेक्स ग्लास काय आहे, तर पायरेक्स ग्लास काय आहे, तर बोरोसिलिकेट ग्लासेस आहे. व्हॉट इज द युनिट ऑफ फिजिकल क्वांटिटी हीट कॅपॅसिटी. बघा रे काय आहे क्वांटिटी, याच्यात फक्त काय विचारलं, युनिट विचारलेलं आहे मित्रांनो. मग सांगा काय याचं युनिट, वॉट पर केल्विन आहे, जॉल पर केल्विन आहे, न्यूटन पर केल्विन आणि पास्कल पर केल्विन. काय याचे, त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, म्हणजेच काय, तर जॉल पर केल्विन. बरोबर. पुढे बघू रे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन इनर्ट गॅस. खालीलपैकी कोणता इनर्ट गॅस नाही आहे. मित्रांनो हा क्वेश्चन केमिकल असिस्टंटला आला होता मित्रांनो. ज्यांनी केमिकल असिस्टंट दिला असेल त्यांनी आपला एकदा पेपर चेक करून बघा, हा क्वेश्चन असणार आहे. बरोबर. तर मग बघा काय म्हणतं, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन इनर्ट गॅस. खालीलपैकी कोणता इनर्ट गॅस नाहीये, तर बघा रे आर्गॉन, हेलियम आणि झेनॉन. म्हणजे ए बी सी हे काय आहेत, हे सगळे नोबल गॅस आहेत, इनर्ट गॅस आहेत. बरोबर. उरलं काय, तर उरलं रुबिडियम. मग रुबिडियम काय आहे सर, तर रुबिडियम हा तोच रुबिडियम आहे जो नेहमी चांदसोबत फुर्र होऊन जातो. बरोबर. याला खूप चांदवर गेलं, इतकं प्रेम आहे की हा त्याच्या बायको म्हणजे हलिना याला सोडून देतो आणि चांदसोबत फरार होतो. हो मित्रांनो, हा तोच आहे एस ब्लॉक मधला. म्हणजे आपण म्हणत नाही काय, हलिना का रोबोट चांदसंग फरार. हा तोच रुबिडियम आहे, हा तोच रोबो आहे जो नेहमीच चांदसंग फरार होऊन जातो. बरोबर. पुढे बघू. तर मग याचा करेक्ट आन्सर काय असणार आहे, ऑप्शन सी म्हणजे रुबिडियम. रुबिडियम काय, रुबिडियम एक एस ब्लॉक एलिमेंट आहे, एक अल्कली एलिमेंट आहे. एस ब्लॉकचा जो पहिला ग्रुप आहे त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात अल्कली, आणि सेकंड ग्रुपला काय म्हणतात, अल्कलाइन अर्थ मेटल. बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, रेट ऑफ वर्क डन इज. सांगायला सोपी क्वेश्चन आहे मित्रांनो. हा मला असं काही नाही यामध्ये की एक्सप्लेन करायचं फक्त. काय म्हणतो, रेट ऑफ वर्क डन इज एनर्जी, पॉवर, मोमेंटम, इम्पल्स. काय आहे ऑप्शन ए, बी, सी की डी. याच्यात करेक्ट ऑप्शन काय आहे, याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, पॉवर. द रेट ऑफ वर्क डन इज पॉवर. पुढे बघू रे. जनरल स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ अ सायक्लोअल्केन. खालीलपैकी सायक्लोअल्केनचा जनरल स्ट्रक्चरल फॉर्म्युला कोणता आहे मित्रांनो, तर सांगा. CnHn आहे, CnHn/2, CnH2n की CnH2n+2. त्याचा करेक्ट आन्सर काय मित्रांनो, तर सगळ्यांना माहिती असण्याचं करेक्ट आन्सर. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, CnH2n. बरोबर. द जनरल स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ सायक्लोअल्केन इज CnH2n. नेक्स्ट क्वेश्चन, द कन्स्ट्रक्शन ऑफ सिंपल मायक्रोस्कोप इज टू. अच्छा. बघा काय म्हणतोय, सिंपल मायक्रोस्कोप कोण बनवला, तर खाली त्यानं ऑप्शन दिलेत. लुईस पॉस्चरनं बनवला, हेकेलनं बनवला, अँटनी व्हॅन लिव्हनोकनं बनवला की रॉबर्ट कोचनं बनवला. कोणी बनवला, तर बघा रे फादर ऑफ सायटोलॉजी कोण, तर रॉबर्ट हुक. मग सर रॉबर्ट हुक का, कारण त्यांनी पहिल्यांदा सेल शोधली होती मित्रांनो. पण त्यांनी जे सेल शोधली होती ते डेड सेल होती. बघा रे काय झालंय, सगळ्यात आधी
मायक्रोस्कोपचा शोध लावला, म्हणजे सगळ्यात आधी मायक्रोस्कोपचा शोध कोणी लावला? बरोबर, सगळ्यात आधी म्हणजे फर्स्ट मायक्रोस्कोप कोण शोधला? अँटोनी व्हॅन लिव्हनहूकनं. पण नंतर आपले रॉबर्ट हुक साहेब आले. रॉबर्ट हुक साहेबांना काय केलं? त्यांनी बघितलं की भाऊ यांनी जे शोधलाय, यांनी जो सिंपल मायक्रोस्कोप शोधलाय त्याच्यातून सेल तर दिसूनच नाही राहिली. मग यांनी काय केलं? याने डबल लेन्स वाला कंपाऊंड मायक्रोस्कोपचा शोध लावला आणि त्यामध्ये त्यांनी सेल बघितली, डेड सेल. आता त्यांनी तर सेलचा शोध लावला आणि ठरले फादर ऑफ सायटोलॉजी, म्हणजे त्या सायटोलॉजीचे बाप झाले. मग आता उरले अँटोनी लिव्हनहूक. त्या अँटोनी लिव्हनहूकले क्वेश्चन पडला की भाऊ आता हे तर सायटोलॉजीचे बाप झाले, मग आता आपण काय करायला पाहिजे? आपणही बाप व्हायला पाहिजे. मग त्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे. मग त्यांनी काय केलं? तर त्यांनी लिव्हिंग सेल शोधली. कोणी? अँटोनी व्हॅन लिव्हनहूकनी. बरोबर, लिव्हिंग सेल कोण शोधली? तर अँटोनी व्हॅन लिव्हनहूकनी. आणि डेड सेल रॉबर्ट हुकनी. पण पहिल्यांदा सेल कोणी शोधली? तर रॉबर्ट हुकनी. मग याचा करेक्ट आन्सर काय आहे? याचा करेक्ट आन्सर आहे अँटोनी व्हॅन लिव्हनहूक. ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन्क्लुडेड इन द मेन ग्रुप ऑफ एलिमेंट? खालील पैकी कोणता मेन ग्रुप एलिमेंट नाही? तर बघू मित्रांनो काय म्हणतोय. हॅलोजन. ऑप्शन ए हॅलोजन. ऑप्शन बी अल्कलाइन अर्थ मेटल. ऑप्शन सी अल्कली मेटल. ऑप्शन डी लॅन्थेनॉइड एलिमेंट. काय म्हणतोय? ऑप्शन डी लॅन्थेनॉइड एलिमेंट. मग आता यानं काय विचारलं? यानं विचारलंय की विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन्क्लुडेड इन अ मेन ग्रुप ऑफ एलिमेंट. हाही क्वेश्चन मित्रांनो आरोग्य विभागात केमिकल असिस्टंट आलेला आहे. काय म्हणतात बघू. आता बघा रे, हॅलोजन म्हटलं काय? तर हॅलोजन कोणती? तर हॅलोजन कोण आहे? तर हॅलोजन माहितीये काय? नोबल गॅसचा शेजारी आहे. बरोबर, हॅलोजन कोण आहे? तर शेजारी भाऊ नोबल गॅसचा, म्हणजे 17 ग्रुप एलिमेंट आहे. नोबल गॅस 18 ग्रुप एलिमेंट. बरोबर. नंतर अल्कली मेटल, अल्कली मेटल आणि अल्कलाइन अर्थ मेटल. आता ऑप्शन बी आणि ऑप्शन सी हे तर एस ब्लॉकचे आहेत. बरोबर, यामध्ये कोणतं असं आहे की जेले, म्हणजे मी काय म्हटलं तुम्हाला स्टार्टिंग मध्ये, तर हे म्हणजे पेरियड टेबल काय आहे? तर काही नाही भाऊ, हे एलिमेंटचा एक बंगला आहे, म्हणजे सगळे एलिमेंट इथं राहायला गेले. पण असा एक ग्रुप आहे ज्याला लात मारून हाकलून दिला ना भाऊ, एकदम तडीपार आहे ना तो. बरोबर, मग असा कोणता आहे? तसा कोणता आहे भाऊ? तसा आहे ऑप्शन डी, म्हणजेच काय? तर लॅन्थेनॉइड एलिमेंट. याले लात मारून हाकलून दिलं भाऊ, म्हणते तू निघा म्हणते, निघा इथून म्हणते. काय केलंय? याला लात मारून हाकलून दिलंय. तर ऑप्शन डी इज व्हॉट? ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. बरोबर, पुढे बघू रे. अ स्मॉल फायर इन लॅबोरेटरी ड्यू टू सोडियम कॅन बी पुट आउट बाय. काय म्हणतोय बघा रे, मस्त क्वेश्चन आहे. आता समजा तुम्हाला स्टार्टिंग मध्ये म्हटलं की तुम्हाला एक्सप्लोजिव्ह हाताळायला दिलं, तुम्ही कसं कराल, काय कराल, तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आता समजा तुमच्या पाशी दिलं सोडियम आणि तुम्ही काय करू राहिले? सोडियम हाताळून राहिले. आता भूल चुकून तुमच्याकडून समजा त्या सोडियम मेटलवर थोडंसं पाणी पडलं आणि त्याने थोडासा पेट घेतला, म्हणजे थोडीशी आग लागून राहिली. आता सर अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही काय करा? सर मी काय करेन? सर मी पळत जाईन, एक जग पाणी घेऊन येईन सर, एकदम बिकर पाणी घेऊन येईन आणि भका त्याच्यावर टाकेन. अरे भका वाला, जसं तू भका त्याच्यावर पाणी टाकशील ना, तेव्हाच भका उभा थोबाडावर येणार. मग अशा वेळेस मी काय करायचं सर? तर काय करायचं बघा रे, अशा वेळेस त्यावर पाणी नाही टाकायचं. का नाही पाणी टाकायचं? कारण जेव्हा सोडियम हा वॉटर सोबत रिएक्ट होतो तेव्हा काय होतं? तेव्हा एक हीट रिलीज होते. म्हणजे जेव्हा सोडियम वॉटर सोबत रिएक्ट होणार तेव्हा काय होणार? हायड्रोजन गॅस रिलीज होणार, हीट रिलीज होणार. मग आता हीट रिलीज झाल्यावर म्हणजे एक एक्सप्लोजन होऊ शकतं ना भाऊ. हीट रिलीज झाल्यावर भाऊ काही होऊ शकते. मग हीट रिलीज झाल्यावर म्हणजे ज्या गोष्टीनं हीट रिलीज होऊन राहिली, मग परत तेच टाकायचं का त्याच्यावर? बरोबर, मग अशा वेळेस काय टाकायचं? ते ऑप्शन दिलेले आहेत मित्रांनो. युझिंग वॉटर, नाही मी आताच बघितलं सर, मी वॉटर अजिबात नाही टाकणार सर, म्हणजे थोबाडाचा प्रश्न आहे. बरोबर, मग काय? युझिंग अ ड्राय सँड. बरं ठीक आहे, तिला बघू आपण नंतर. युझिंग अ मॉइस्ट सॉइल. तर मॉइस्ट सॉइल काय त्याला लेप लावायचा आहे का सर? नाही, मॉइस्ट सॉइल पण नाही होऊ शकत सर. मग काय? बोथ ए आणि बी तर होऊ शकत नाही, कारण मी एका इकडे मी सरशी माती टाकेन, एका पाणी टाकेन, असं तर सर मी करू शकणार नाही. बरोबर, मग काय? ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर. मी काय कशाचा वापर करेन? मी ड्राय सँडचा वापर करेन. म्हणजे जेव्हा सोडियम मेटलला बाय मिस्टेक, म्हणजे माझ्याकडून पाणी सांडलं, म्हणजे त्याच्यावर पाणी पडलं आणि त्यांनी एक पेट घेतला, तेव्हा मी काय युज करेन सर? तर मी युज करेन ड्राय सँड. काय? तर ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर. द प्रोसेस ऑफ जनरेटिंग स्पर्मॅटोझोआ इज कॉल्ड. काय मित्रांनो याचं? तर मी अगोदर बघितलं तर मित्रांनो काय याचं? तर प्रोसेस ऑफ जनरेटिंग स्पर्मॅटोझोआ काय होणार आहे? तर स्पर्मॅटोजेनेसिस. म्हणजे याचा करेक्ट आन्सर काय? ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. नंतर काय?
विच लॉ ऑफ द थर्मोडायनामिक्स स्टेट दॅट एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड, इट कॅन चेंज फ्रॉम वन टू अनदर. बघा रे, थर्मोडायनामिक्सचं एक स्टेटमेंट आहे, एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड, दे चेंज, काय म्हणतोय, इट कॅन चेंज फ्रॉम वन टू अनदर. मग बघा रे, हे खालीलपैकी म्हणते फर्स्ट लॉ आहे, सेकंड लॉ आहे की थर्ड लॉ आहे की फोर्थ लॉ आहे. तर बघा रे, हे स्टेटमेंट द्यायच्या अगोदरही आपल्या धार्मिक ग्रंथात आधीच या स्टेटमेंटचा उल्लेख केलेला आहे मित्रांनो. कुठे केलेला आहे, कसा केलेला आहे, तर बघा रे, काय केलेला आहे उल्लेख, तर उल्लेख केलेला आहे नैनन छिद्रंती शस्त्राणी नैनन दहती पावक. काय केलं मित्रांनो, यांनी लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स सांगितलेलं आहे, द एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड, दे कॅन ट्रान्सफर फ्रॉम वन स्टेट टू अनदर स्टेट. हा जो उल्लेख आहे आपल्या धार्मिक ग्रंथात अगोदरच केलेला आहे. कसा केलेला आहे, तर कसा केलेला आहे, तर नैनन छिद्रंती शस्त्राणी, नैनन छिद्रंती शस्त्राणी नैनन दहती पावक, नैनन छिद्रंती शस्त्राणी नैनन दहती पावक न चैनन क्लेदयंत्यापो शोषयाती मारुत. म्हणजेच काय, तर म्हणजेच आत्मा जे आहे ते अमर आहे, ते वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होऊ शकत नाही. कोणतेही जे हेअर ड्रायर असते ना, आपला हेअर ड्रायर आपण आपले केस ड्राय करतो, त्यांना कोणतेही त्याला म्हणते त्याला आत्म्याला म्हणजे ड्राय करू शकत नाही, म्हणते ब्रेकही करू शकत नाही. ते अमर आहे, ते एका शरीरातून दुसऱ्या शरीरात ट्रान्सफर होत राहते, बरोबर. पण फरक काय मित्रांनो, फरक फक्त एवढाच आहे की आपण आत्मा बोललोय आणि भाऊसाहेब एनर्जी बोललोय. फरक फक्त इंग्लिशचा आहे, फरक फक्त शब्दांचा आहे. बघा रे, आणि ऍटमच्या बाबतीत पण तसंच झालं मित्रांनो, बरोबर. बघा रे, डेमोक्रिटस ऍटम बोलले, बरोबर, पण त्या अगोदर 6th सेंचुरीमध्ये आपले महर्षी कन्नड काय म्हणले, आपण महर्षी कन्नड त्यांच्या पण अगोदर म्हणले की परमाणु, बरोबर. फरक काय आहे, फरक फक्त एका शब्दाचा आहे मित्रांनो, की डेमोक्रिटस ऍटम म्हणले आणि आपले महर्षी कन्नड जे आहे ते परमाणु म्हणले. म्हणजे सगळ्यात आधी तर आपण शोधला ना भाऊ, सगळ्यात आधी आपणच सांगितलं, आपणच स्टेटमेंट दिला ना भाऊ की हा परमाणु आहे. फरक एवढा आहे की आपण ऍटम नाही म्हणला, आपण परमाणु म्हणलो, ते ऍटम म्हणले, बरोबर. फरक फक्त मित्रांनो एक लँग्वेजचा आहे, फरक फक्त मित्रांनो एका शब्दाचा आहे. आणि मला गर्व वाटतंय भाऊ की मी त्या देशात जन्म घेतलाय, या देशाचे प्रत्येक धार्मिक ग्रंथ हे सायन्सच्या बेसवर आहेत मित्रांनो. प्रत्येक ग्रंथात सायन्स आहे मित्रांनो, फक्त त्या गोष्टीला समजून घेण्याची गरज आहे, बरोबर. या विषयावर बोलायला म्हणजे पुरं लेक्चर कमी पडत मित्रांनो. आपण आपल्या एमसीक्यू कडे येणार येतो मित्रांनो. बघू आपले एमसीक्यू, बघू आपण आपल्याला फक्त एक्झाम क्रॅक करायची मित्रांनो. बघा रे, कोणता लॉ आहे मग, which law of thermodynamics state that energy can neither be created nor be destroyed, it can change from one to another. तर हा लॉ आहे पहिला लॉ, म्हणजेच काय, ऑप्शन एक आहे करेक्ट आन्सर. हा काय, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. तर पुढचा क्वेश्चन काय आहे, हा, ऍसिड रिएक्ट विथ बेस टू फॉर्म. आता बघा रे, ऍसिड रिएक्ट बेस, बघा रे, आता ऍसिड बेस सोबत रिएक्ट झाला, काय झालं, ऍसिड बेस सोबत रिएक्ट झाला, मग आपण ऍसिड घेऊ, बेस पण घेऊ. बरे, काय करायचं, ऍसिड घेतला आपण HCl, बेस घेतला NaOH. हे म्हणजे प्रत्येक एक्झाम्पल मध्ये कोणी पहा याच उदाहरण देते, कारण बेस्ट एक्झाम्पल आहे, फेमस एक्झाम्पल आहे, बरोबर. काय घेतला, HCl आणि बेस घेतला आपण NaOH. आता ऍसिड आणि बेस रिएक्ट झाला, काय भेटन आपल्याला, NaCl भेटन, सॉल्ट भेटली सर. उरलं काय सर, उरला एक ऑक्सिजन उरला सर आणि 2 हायड्रोजन उरले, बरोबर. म्हणजेच काय, तर H2O काय बघा, वॉटर आहे ना बे, H2O, बरोबर. मग याच्यात H2O आणि सॉल्ट कुठे आहे, तर बघू आपण H2O सॉल्ट कुठे आहे. हा, याच्यात तर सिंगल आला, तू सिंगल ही मरेगा भाई, तू होई नाही सकता. दुसरं काय ऑप्शन बी, सॉल्ट आणि सॉइल. माती होणार का होते यार, काही माती म्हणजे काय, ऍसिड आणि बेस रिएक्ट झाल्यावर माती तयार होईल का भाऊ, सॉल्ट आणि माती नाही होईल. पुढे बघू, सॉइल आणि लिक्विड नाही. ऑप्शन डी काय, सॉल्ट आणि वॉटर. आताच बघितलं आपण, काय होणार, NaCl तयार होणार आणि H2O तयार होणार, म्हणजेच काय, सॉल्ट आणि वॉटर तयार होणार. याचा करेक्ट आन्सर काय आहे, ऍसिड रिएक्ट विथ बेस टू फॉर्म सॉल्ट प्लस वॉटर, म्हणजेच ऑप्शन डी इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा रे, नेक्स्ट क्वेश्चन बघू काय म्हणतोय, ग्रुप 18 एलिमेंट ऑल्सो नोन ॲज. काय म्हणतोय की ग्रुप 18 एलिमेंट ऑल्सो नोन ॲज, ग्रुप 18 एलिमेंटला काय म्हणतात. तर बघा रे, आपण आधीच बघितलं इनर्ट गॅस म्हणतात, बरोबर आहे, इनर्ट गॅस म्हणतात. आता ऑप्शन डी मध्ये हॅलोजन आहे, हॅलोजन कोण आहे, त्या इनर्ट गॅसचा शेजारी आहे. अल्कलाइन अर्थ मेटल एस ब्लॉक मध्ये गेले, अल्कली अर्थ मेटल ते एस ब्लॉक मध्ये गेले. उरलं काय, उरला ऑप्शन ए सर. मग मारू का सर, मग मारणा भाऊ, कशाला वेळ करू राहिला, बरोबर. ऑप्शन ए काय आहे, ऑप्शन ए करेक्ट आन्सर आहे, नोबल गॅस. नोबल गॅसला काय म्हणतात, इनर्ट गॅस म्हणतात, बरोबर. 18 ग्रुप एलिमेंट पण म्हणतात. पुढे बघू, हार्ट मसल इज ऑल्सो कॉल्ड ॲज. बघा रे, हार्ट मसलला काय म्हणतात, हार्ट मसल इज ऑल्सो कॉल्ड ॲज, हार्ट मसलला काय म्हणतात,
इंडोथिलियम म्हणतात, इंडोकार्डियम म्हणतात, इपिकार्डियम की मायोकार्डियम म्हणतात. तर ऑप्शन डी काय आहे? तर ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. काय म्हणतात? हार्ट मसल इज ऑल्सो कॉल्ड ॲज ऑप्शन डी मायोकार्डियम. पुढे बघू. इन विच पार्ट ऑफ अवर बॉडी आर फॉर्म आरबीसी. म्हणजे आपल्या बॉडीचा असा कोणता पार्ट आहे जो आरबीसी बनवते? मी अगोदर सांगितलं होतं, एकदा लेक्चर बघितलं बघून घ्या. मी ब्लड सेलवर एकदम डिटेलमध्ये तुम्हाला लेक्चर दिलेला आहे मित्रांनो, हार्टवर पण दिलेला आहे मित्रांनो, ते पण बघून घ्या. काय म्हणतोय? इन विच पार्ट ऑफ अवर बॉडी आर फॉर्म आरबीसी. इट्स करेक्ट आन्सर काय? बोन मॅरो, हार्ट, किडनी, लिव्हर. इट्स करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, बोन मॅरो. तर पुढे बघूया मित्रांनो. पुढे जाण्याआधी जेही हा व्हिडिओ बघत आहेत, अजूनही ज्यांनी सबस्क्राईब नाही केलेला आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. कारण कसं आहे, तुम्हाला डेली अपडेट फटाफट मिळत राहणार भाऊ, जसं आहे ना. आणि कसं आहे, तुम्ही जर प्रीमियम जर चालू आहे त्यामध्ये जर समजा कमेंट करत आहात तुम्ही, बरोबर, तर तुमचं कमेंटचे आन्सर लगेच दिले जाणार आहेत. मी आधीच सांगितलं मित्रांनो तुम्हाला की तुम्ही प्रीमियम मध्ये कमेंट करा, तुमचे लगेच आन्सर दिले जाणार आहेत. आणि हे चॅनल म्हणजे मुळात हे चॅनल म्हणजे काय मित्रांनो? तर एक चॅनल माहिती आहे काय? एक जादूचा चिराग आहे. त्याला तुम्ही घासायचं म्हणजे काय करायचं? म्हणजे चॅनलला ते सबस्क्राईबचं बटनवर क्लिक करायचं आणि कमेंटमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या डिमांड मांडायच्या आणि तुम्ही डिमांड मांडायच्या आणि तुम्ही डिमांड लिहायच्या. म्हणजे तुम्ही सांगायचं आणि आम्ही ऐकायचं. म्हणजे तुमचे प्रत्येक डिमांड मित्रांनो विजन 24 चॅनलवर पुरी होणार आहे मित्रांनो. तुम्ही फक्त सांगा की सर मला यावर व्हिडिओ पाहिजे, मला यावर कन्फ्युजन होतं, मला सर यावर व्हिडिओ पाहिजे. तुमच्यासाठी तो व्हिडिओ नक्की येणार आहे मित्रांनो. फक्त तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि आमच्यापर्यंत तुमचे जेही प्रॉब्लेम्स आहेत ते पोहोचवा. 24 तासाच्या आत विजन 24 त्याचं सोल्युशन देणार आहे, कमेंटमध्ये आणि व्हिडिओमध्ये, बरोबर. तर चला तर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन बघू. पीएच व्हॅल्यू ऑफ ह्युमन ब्लड इज ऑप्शन ए 9.4, ऑप्शन बी 7.4, ऑप्शन सी 3.4 अँड ऑप्शन डी 5.4. यातला करेक्ट आन्सर काय मित्रांनो? म्हणजेच ब्लडची पीएच व्हॅल्यू काय आहे? तर ब्लडची पीएच व्हॅल्यू आहे 7.4. मग मित्रांनो ब्लड ऍसिडिक आहे, बेसिक आहे, न्यूट्रल आहे की काय आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगणार आहात, बरोबर. सरळ सरळ कमेंटमध्ये सांगायचं, डायरेक्ट लिहायचं की ऍसिडिक, बेसिक की न्यूट्रल, बरोबर. तर पुढे बघू. त्याचा करेक्ट आन्सर काय आहे? तर करेक्ट आन्सर आहे 7.4. याचा पीएच, ब्लडचा पीएच काय? तर ब्लडचा पीएच 7.4. पुढे बघू मित्रांनो. केमिकल फॉर्म्युला ऑफ कॉस्टिक पोटॅश. ऑप्शन ए काय आहे? COH2, ऑप्शन बी KOH, ऑप्शन सी MgSO4 7H2, ऑप्शन डी NaCl. बघा रे, ऑप्शन डी NaCl जर बघितलं, NaCl काय आहे? तर NaCl सॉल्ट आहे. म्हणजे सोडियम क्लोराइड, म्हणजे सोडियम क्लोराइड काय आहे? सोडियम क्लोराइड सॉल्ट आहे. मग इथे MgSO4 7H2 हे काय आहे? तर हे इप्सम सॉल्ट आहे. नंतर इथे KOH पोटॅशियम हायड्रॉक्साईड, नंतर येतो COH म्हणजे स्लॅक लाईम कॅल्शियम हायड्रॉक्साईड. मग बघा रे, खालीलपैकी उत्तर कोणतं बरोबर असणार आहे? तर काय म्हणतोय? केमिकल फॉर्म्युला ऑफ कॉस्टिक पोटॅश. कॉस्टिक पोटॅश काय म्हणतात? पोटॅश आणि पोटॅश कुठं म्हणजे आपण सेन्स लावू शकतो, म्हणजे पोटॅश म्हणजेच काय? पोटॅश म्हणजे पोटॅशियम सर. मग आपण थोडा सेन्स लावू शकतो, पोटॅश म्हणजे पोटॅशियम. त्याच्यात पोटॅशियम कुठे आहे? त्याच्यात पोटॅशियम कुठे आहे मित्रांनो? त्यामध्ये पोटॅशियम कुठे आहे? तर ऑप्शन बी KOH पोटॅशियम आहे मित्रांनो. म्हणजे काय? पोटॅशियम हायड्रॉक्साईड. काय यामध्ये सर पोटॅशियम आहे सर यामध्ये. तर मी यावर क्लिक करू का सर? तर करा ना भाऊ, हेच बरोबर आन्सर आहे. काय त्याचं केमिकल फॉर्म्युला ऑफ कॉस्टिक पोटॅश इज KOH. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. चला तर मित्रांनो, वेळ झाली आहे टाटा बाय बाय गुड बाय करण्याची. आपण पुन्हा भेटू मित्रांनो नेक्स्ट सेशन मध्ये. मित्रांनो सोबत आपण व्हिडिओ घेऊन येणार आहोत नॉन टेक्निकलचा पार्ट, म्हणजे कोणता? तर मराठी ग्रामर.